एमएच बिंदास मराठी माणसांची मराठी वाहिनी. प्रेमामध्ये कोण कुठल्या स्तराला जाईल याचा काही तपास नसतो. प्रेमात सगळेच आंधळे होत असतात. म्हणूनच म्हणतात प्रेम हे आंधळ आहे. ते पांगळही असतं, ते लुळही असतं. असे अनेक उदाहरणं आपण बघितले. प्रेम हे वेड असतं आणि म्हणूनच प्रेम हे प्रेम असतं. नमस्कार, मी प्रवीण पाटील आणि तुम्ही पाहता एमएच बिंदास. आजचा विषय आहे प्रेमामध्ये नेमकं कोण कुठल्या स्तराला गेलाय. आज आपल्याला विविध घटनांमधून पाहायला मिळतं. आपण एक महत्वाची घटना जर बघितली तर झारखंड राज्यातील ही घटना आहे आणि प्रेमामध्ये तब्बल 48 तासांसाठी कडाक्याच्या थंडीत आंदोलन स्वरूपात प्रियकराच्या घरासमोर ठाण मांडून बसलेली ही तरुणी. आपला प्रियकर आपल्याला लग्नास नकार देतोय. अगोदर प्रेम केलं, त्यानंतर सगळं काही झालं आणि आता मात्र प्रियकर आपल्याशी लग्न करायला नकार देतोय. म्हणून एका तरुणीनं म्हणजे त्या प्रियकराच्या प्रेयसीनं तरुणाच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन मांडलंय. गेल्या 48 तासापासून हे आंदोलन सुरू आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की जर माझा प्रियकर माझ्याशी लग्नाला तयार झाला नाही तर मी याच ठिकाणी बसून राहील. हे आंदोलन मी असं सुरू ठेवील असं तिचं म्हणणं आहे. यामुळं राज्यातच नव्हे तर देशामध्ये गाजलेल्या घटनांपैकी ही एक घटना आहे. प्रियकरांना नकार देतात प्रेयसीनं त्याच्या घरासमोर धरणं आंदोलन मांडलंय. प्रेमवेड्या प्रेयसीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दुखावलेली तरुणी गेल्या 48 तासांपासून प्रियकराच्या घरासमोर धरणं आंदोलन करते. कडाक्याच्या थंडीत उघड्यावर बसलेल्या संबंधित तरुणीनं सांगितलंय जोपर्यंत तिचा प्रियकर तिच्याशी लग्न करण्यास होकार देत नाही तोपर्यंत ती येथून हलणार नाही. मुलाच्या कुटुंबियांनी दरवाजा घराचा बंद केलाय. कुटुंबातील एकही सदस्य बाहेर पडत नसल्याचं तिचं म्हणणं आहे. बिहारमधील धनबाद या जिल्ह्यातील रामकुंडा आमतांड या गावातील ही घटना. तरुणी गिरिडीह जिल्ह्यातील रहिवासी आहे. रामकुंडा आमतांड येथे राहणारा रोहित कुमार याच्यासोबत तिचं वर्षभरापासून प्रेमसंबंध होते असं तिचं म्हणणं आहे. या काळात अनेक दोघंही भेटले. फोन कॉल्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत संपर्कातही राहिले. दरम्यान या तरुणानं तिला लग्नाचं आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आता तो तिच्याशी लग्न करण्यास नकार देतोय. त्यानं बोलणंही बंद केलंय. आंदोलनाला बसलेली मुलगी लोकांना तिचे रोहित सोबतचे चॅटिंग व्हिडिओ आणि फोटो दाखवते. आरोपी असलेला तरुण सध्या फरार झालाय. त्याचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नसल्याचं कळतंय. मुलीचं आधीच लग्न झाले असल्याचा दावा रोहितच्या घरच्यांनी केलाय. विशेष बाब म्हणजे तरुणीनं सांगितलंय की यापूर्वी ज्या तरुणाशी तिचं लग्न झाले होतं त्याला तिची संमती नव्हती. दोघेही खूप वर्षांपूर्वी वेगळे झाले. मुलीचे असंही म्हणणं आहे की तिनं तिच्या भूतकाळातील सर्व काही रोहितला सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यात नवीन नातं निर्माण झालं. ऐनवेळी रोहितनं लग्नाला नकार दिला आणि मग तरुणीनं हा नवीन प्रयोग केला. तरुणीच्या माहितीवरून तिने नोव्हेंबर महिन्यात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघांचं लग्न लावून देण्याचं सांगितलं असल्याचं तिचं म्हणणं आहे. रोहितच्या घरच्यांनी नकार दिला आणि सोमवारी दुपारपर्यंत मुलीचं आंदोलन सुरूच होतं. तिला काही झालं तर त्याला रोहित आणि त्याचे कुटुंबीय जबाबदार असेल असंही तिनं सांगितलंय.